नमस्कार, माझे नाव प्रथमेश सावंत. माझ्या PS ब्लॉग्स या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. नवीन व्हिडिओ घेऊन आलो ज्यामध्ये तुम्हाला आमच्या लाईन बाजारमध्ये एक खांबी गणेश मंदिर यांच्या वतीने गणेश जयंती साजरी करण्यात आली होती. ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आत्ता मी लाईन बाजार येथील श्री एक खांबी गणेश मंदिर या परिसरामध्ये आहे आणि मंदिराला खूप सुंदर अशी विद्युत रोषणाई असेल किंवा फुलांचं डेकोरेशन असेल खूपच सुंदर अशा प्रकारे करण्यात आलेलं आहे. उद्या गणेश जयंती आहे पण आज आदल्या दिवशी खूपच सुंदर अशा प्रकारे मंदिर सजवलेलं आहे. तसेच मंदिराच्या परिसरामध्ये भजनाचा कार्यक्रम देखील आहे. एक खांबी गणेश मंदिर या मंदिराची रचना एका खांबावर असल्यासारखी आहे, म्हणूनच या मंदिराचे नाव एक खांबी गणेश मंदिर असे आहे. दरवर्षी गणेश जयंती या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. तसेच महाप्रसाद देखील या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. लाईन बाजारातील सर्व देणगीदार असतील ते मोठ्या प्रमाणात देणगी देऊन त्या ठिकाणी महाप्रसादाचं नियोजन करत असतात आणि उद्याच्या महाप्रसादाची तयारी आत्तापासूनच चालू आहे. आणि मंदिराच्या दोन्ही बाजूला खूपच सुंदर अशा प्रकारे मोठे मंडप घालण्यात आलेले आहेत. महाप्रसादासाठी डाव्या बाजूला महिलांचे तसेच उजव्या बाजूला पुरुषांसाठी भव्य असे मंडप घालण्यात आलेले आहेत. आता मी डायरेक्ट तुम्हाला उद्या सकाळी इथून व्हिडिओ स्टार्ट करतो. गणपती बाप्पा मोरया. काल मी इथूनच व्हिडिओ थांबवला होता आणि आज सकाळी आपण सुरुवात मंदिराच्या बरोबर समोरूनच करत आहे. समोर आत्ता मंदिराच्या पाळण्याची तयारी चालू आहे आणि आता आपण मंदिरामध्ये आलो आहे. खूपच सुंदर अशा प्रकारे गणपतीची अलंकारिक पूजा बांधण्यात आलेली आहे. गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी हा सण माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला साजरा होतो आणि या दिवशी गणपतीचा जन्म झाला असे मानतात. त्यामुळे हा त्यांचा वाढदिवस असतो. तर गणेश चतुर्थी भाद्रपद चतुर्थी ही गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते, ज्यात मातीच्या गणेश मूर्तीची पूजा होते. त्यामुळे माघी गणेश जयंती ही गणपतीच्या प्रत्यक्ष जन्माचा उत्सव आहे, जो माघ शुक्ल चतुर्थीला येते आणि या दिवशी गणपतीचे तत्व अधिक प्रभावी असते. त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा चोभाळा जो जोरायचो. आठव्या दिवशी आनंद झाला. फोटो काढावा वरती बसून चोभाळा जो जोरायचो. फोटो काढावा वरती बसून चोभाळा जो जोरायचो.
आरती झाल्यानंतर सर्व गणेश भक्तांना प्रसाद वाटप करण्यात येते व सर्वांना दर्शनासाठी वर सोडले जाते। या गणेश जयंती प्रसंगी येथील नेते मंडळी असतील किंवा या प्रभागातील नूतन नगरसेवक असतील यांच्या वतीने गणपतीचे दर्शन घेण्यात आले व त्यांच्या वतीने प्रसादाचे वाटप देखील करण्यात आलेले होते। माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला म्हणून हा दिवस गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो, ज्याला माघ विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात। या दिवशी कश्यप ऋषी आणि माता आदिती यांच्या पोटी महोत्कट विनायक रूपात गणेशाचा अवतार झाला अशी एक धारणा आहे। या गणपतीच्या दर्शनासाठी शिवसेनेचे नेते सत्यजित उर्फ नाना कदम तसेच नूतन नगरसेविका पल्लवी देसाई यांचे चिरंजीव वेद देसाई हे देखील आले होते। कोल्हापूर महानगरपालिकेवर सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले अर्जुन आनंदराव माने हे देखील गणपतीच्या दर्शनासाठी आले होते। त्यांनी देखील गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर या प्रभागातील माजी नगरसेविका सौ माधुरी संजय लाड यांच्या वतीने अर्जुन माने यांना श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच या प्रभागातील नूतन नगरसेवक श्री विनायक कृष्णराव कारंडे सर हे देखील या ठिकाणी आले होते, त्यांना देखील श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। मंदिर परिसरामध्ये सकाळीच सत्यनारायणाची पूजा पार पडली। सकाळपासूनच महिला भाविक असतील किंवा पुरुष भाविक असतील त्यांनी दर्शनासाठी खूपच गर्दी केली होती। गणपतीच्या मंदिर परिसरामध्ये खूपच सुंदर अशा प्रकारे डेकोरेशन करण्यात आलं होतं, त्यामुळे येथील परिसरातील महिलांना फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही। तसेच या परिसरामध्ये असणाऱ्या पुरुष मंडळींनी देखील खूपच सुंदर अशा प्रकारे महाप्रसादाचं नियोजन केलं होतं। याही वर्षी आमच्या गणेश जयंतीनिमित्त याही वर्षी आम्ही या महाप्रसादाचं आयोजन केलं। या महाप्रसादामध्ये आलेल्या सर्व भाविक भक्तांचे आमच्या एक खांबी गणेश मित्र मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत। प्रतिवर्षाप्रमाणे माननीय मंत्री मेटल्स यांच्या परिवाराकडून आम्हाला या प्रत्येक वर्षी आम्हाला या प्रसादासाठी योग्य मार्गदर्शन व त्यांच्या भरघोस पद्धतीने आम्ही या महाप्रसादाचं आयोजन करत आहोत। तरी या महाप्रसादाला आलेले सर्व भाविक भक्त यांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो। गणेश जन्म काळानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। प्रसाद व्यवस्थित शांतचित्ताने घ्या, प्रसादाची नासाडी करू नये अशी सर्वांनी नम्र विनंती। आपल्याला हवा असेल तेवढाच प्रसाद घ्या। प्रमुख पाहुणे तसेच नूतन नगरसेवक अर्जुन माने यांच्या वतीने तसेच या प्रभागातील नूतन नगरसेविका सौ स्वाती सागर येवलोजे यांच्या वतीने देखील महाप्रसाद वाटपाचे नियोजन करण्यात आले होते। लाईन बाजार परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या प्रमाणामध्ये या महाप्रसादाचा लाभ घेतला। हा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।